तू पुन्हा गुज आणि रहस्य प्रगट करणार आहे पित्या. येस फादर. प्रार्थना करतो या वचनाच्या प्रत्येकाची भेट घे, होय देव. वचनाची गुज प्रगट कर येस. आणि देवा तुझा गौरव हो दे. येस. तुझ्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा जो विषय आहे तो तुम्ही नाव लिहून घेऊ शकता. विषय आहे चतुर कारभारी. आजचा विषय तुम्ही लिहून घ्या. आजचा जो विषय आहे, जो टायटल आहे चतुर कारभारी किंवा चालक कारभारी. प्रेज द लॉर्ड. काढूया लूक 16वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहोत. सर्व काढू. लूक शुभवर्तमान 16वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून 8व्या वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. आणि तिथं तुम्ही शीर्षक वाचलं असेल. शीर्षक काय लिहिले तिथं? अन्यायी कारभाराचा दाखला. हा, बायबल काय सांगतं? अन्यायी कारभाराचा दाखला. आणि आपण काय शीर्षक दिलंय? चतुर कारभारी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग या ठिकाणी इथं अन्यायी कारभारी दाखला लिहिलाय, आपण त्याला चतुर बोलतोय. मग याचं प्रगटीकरण काय? तर परमेश्वर ते आम्हाला प्रगट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या सिस्टर बायबल वाचल, लक्षपूर्वक एक एक शब्द समजून घ्या, म्हणजे ते पुढे सांगण्यासाठी सोपं जाईल. स्टार्ट करूया. आपण पहिल्या वचनापासून 8व्या वचनापर्यंत वाचू. आणखी त्याने शिष्यांना म्हटले, कोणी एक धनवान माणूस होता, त्याला एक कारभारी होता आणि त्याच्यावर हा तुझे द्रव्य उडवीत आहे असा आरोप त्याच्याकडे करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण आतापासून तुला कारभार करायचा नाही. तेव्हा तो कारभारी आपल्या मनात म्हणाला, माझा धनी माझपासून कारभार काढून घेत आहे, तर मी काय करू? मला खणायला शक्ती नाही, भीक मागायला मला लाज वाटते. मला कारभारावरून काढून टाकल्यावर लोकांनी मला आपल्या घरात द्यावे, म्हणून मी काय करावे हे मला सुचले. मग त्याने आपल्या धनाच्या प्रत्येक देणेकऱ्यास बोलवले आणि पहिल्याला त्याने म्हटले, माझ्या धनाचे तुला किती देण आहे? तेव्हा तो म्हणाला, 100 मन तेल. तेव्हा त्याने त्याला म्हटले, तू आपला लेख घे व लवकर बसून यावर 50 मांड. नंतर त्याने दुसऱ्याला म्हटले, तुला किती देण आहे? तेव्हा तो म्हणाला, 100 खंड्या गहू. तो त्याला म्हणाला, तू आपला लेख घे व 80 मांड. आणि धन्याने अन्याय कारभाराची वाहवा केली, कारण त्याने शहाणपण केले. कारण या काळाचे मुलगे आपल्या पिढीत प्रकाशाच्या मुलापेक्षा शहाणे असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, वाचून या ठिकाणी आपण घेतलं. इथं आपण जो टायटल दिलाय बायबल मध्ये तो असा आहे, अन्यायी कारभाराचा दाखला. आता इथं असं वर्णन केलंय की एक धनी होता, एक मालक होता. आणि इथं असं वर्णन केलं का ज्यावेळेस तो आपल्या चाकराकडून त्याच्या कामाचा काय मागतो? हिशोब मागतो. कारण त्याला असं कळतं का चाकराने कामामध्ये काहीतरी हेरफेर केलेला आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो का तुला तुझ्या कामावर मी काय करणार आहे? काढणार आहे. परंतु तू कामावर काढण्या अगोदर तुझ्या कामाचा काय दे? हिशोब दे. आणि तो हिशोब द्यायच्या अगोदर बायबल सांगतं का त्यांनी काय केलं? तो आपल्या मनात विचार करू लागला. मनात त्यांनी काय केला? विचार केला का आता माझा मालक मला कामावून काढणार आहे आणि माझं वय आता राहिलेलं नाही का मी खड्डे खणून माझं उदरनिर्वाह करावं. माझ्या अंगात काही शक्ती राहिलेली नाही का मी आता ते काम करावं. परंतु माझं आयुष्य तर अजून आहे. आणि मग माझं आयुष्याचं कसं होईल? तर मला हिशोब देण्या अगोदर ज्या लोकांचं माझ्या मालकाला देणं बाकी आहे, तर जर मी त्यांना काही सवलत दिली तर त्यांचं आणि माझे संबंध चांगले होतील. आणि भविष्यात ज्यास मला एक काम नसणार ते लोक मला सहाय्यता करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण असं लिहिलंय का ज्या लोकांना देणं होतं कोणाचं? त्याच्या मालकाचं. पण हिशोब मालकाकडे होता का? हिशोब मालकाकडे नव्हता. हिशोब चाकराकडे होता, कारभाराकडे होता. आणि म्हणून त्याला माहित होतं का मालकाला माहित नाही का हिशोब घ्यायचा किती. मी जे सांगेल तोच हिशोब असणार. मग 100 घ्यायचे, मी सांगणार का नाही 50च बाकी आहेत. किती बाकी आहेत? 50 बाकी आहेत. 50ची सवलत मी त्या व्यक्तीला देऊन टाकल आणि तो व्यक्ती भविष्यात मला काय करणार? सहाय्यता करणार. प्रेज द लॉर्ड. समजतंय? त्याला किती द्यायचंय मालकाला? 100. किती द्यायचंय? 100. पण तो म्हणतो मालकाला माहित नाही 100 द्यायचे. मालकाला माहित नाही. कोणाला माहितीये?
मला माहितीये म्हणून मी तुला डिस्काउंट देतो. काय देतो? डिस्काउंट देतो. डिस्काउंट देतो, जेणेकरून तुला सहुलियत देतो. तू मालकाला 100 नाही 50च दे, परंतु नंतर तू माझी काय घे, काळजी घे. Praise the Lord. येस. अशा प्रकारचे जे वेगवेगळे ज्यांच्याकडून त्याला घ्यायचं होतं आणि मालकाला द्यायचं होतं, तो हिशोब त्यांनी चुकीच्या प्रकारे मांडून त्या लोकांना ऍडजस्ट केलं, जेणेकरून यस माझा मालक मला कामावून काढणार, त्यानंतर मला चिंता काळजी करायची गरज पडणार नाही, कारण मी माझ्या भविष्याची तरतूद काय केली, करून ठेवली आहे. Praise the Lord. हालेलुया. समजली स्टोरी? प्लीज बोला, कळती स्टोरी? शेवटी एक शब्द वापरला, आणि धन्याने अन्यायी कारभाराची वाहवा केली. त्याची काय केली? तो त्याला नाराज झाला पाहिजे का तू चुकीचं केलं, परंतु धनी तो म्हणतो तू खूप हुशार दास आहेस. तू कसा दास आहेस? खूप हुशार दास. कारण तुला माहितीये आपल्या भविष्याची तरतूद कशी करून ठेवायची. Praise the Lord. हालेलुया. समजत्या ठिकाणी एक ठिकाणी ही स्टोरी पाहिली, थोडीशी चुकीची वाटते. कशी वाटती? चुकीची वाटते. ह्या व्यक्तीने बरोबर नाही, हा जो नौकर आहे हा बरोबर नाही, ह्या नौकरांनी आपल्या मालकाबरोबर दगा केलाय, त्याला फसवलंय. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ह्यांनी आपल्या भविष्याची तरतूद केलेली आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? दोन्ही बाजूनी स्टोरी आहे, परंतु एका बाजूने आज आम्हाला समजून घ्यायची आणि देवाचा आत्मा आम्हाला त्याचं प्रगटीकरण देईल. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? आता बायबल सांगतं का प्रभू येशू स्टोरी सांगतोय? कोण सांगतोय? प्रभू येशू स्टोरी सांगतोय, कारण देवाची इच्छा होती की या स्टोरी मधून तुम्हाला याचं सारांश कळावं, का देवाच्या राज्यात तुम्हाला जे काम सोपवलंय ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करून आपली स्वर्गातली संपत्ती काय केली पाहिजे, साठवली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? आपण पुढे जाऊ, मग तुम्हाला क्लिअर होईल. स्टोरी कुणी सांगितली? येशूनी. कुणी सांगितली? येशू ख्रिस्त. येशूनी. कारण ज्या प्रकारे तो इथं सांगतो का कारभारी आहे. कोण आहे? कारभारी आहे. या ठिकाणी ज्या लोकांनी बायबल लिहिलं त्यांनी टायटल दिलं कोणतं? अन्यायी कारभारी. कोणता कारभारी? अन्याय कारभारी. एक ठिकाणी तो अन्यायी पण आहे, पण एक ठिकाणी तो चतुर पण आहे. एक ठिकाणी तो कसा आहे? अन्याय. अन्यायी आहे, कारण तो मालकाबरोबर दगा करणार आहे, पण दुसऱ्या ठिकाणी तो चतुर कारभारी. कसा कारभारी आहे? चतुर आणि कारभारी. देवाची इच्छा आहे की देवाच्या राज्यात आपण पण एक चांगले आणि चतुर कारभारी असलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? तसं ह्या मालकाने काही कारभार त्या व्यक्तीच्या हातात सोपवला होता, त्याच प्रकारे परमेश्वरांनी पण काही ना काही कारभार आमच्या हातात काय केलेला आहे, सोपवलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? वाचव्या ठिकाणी थेस्सलुनिकराचं पहिलं पत्र 2रा अध्याय आणि 4थं वचन. तर जसे देवाने आमच्याकडे शुभ वर्तमान सोपून द्यायला. हा, बस. देवाने आमच्याकडे काय सोपवलं? शुभ वर्तमान. त्या कारभाराकडे पण त्या मालकाने एक काम सोपवलं होतं, त्याचा कारभारी त्याला केलं होतं. त्याच प्रकारे परमेश्वरने आम्हाला पण काहीतरी कारभार काय केलाय, सोपवलाय. आणि आपला कारभार कोणता आहे? शुभ वर्तमान. Praise the Lord. आपला कारभार आहे का जे शुभ वर्तमान आमच्यापर्यंत आहे ते प्रामाणिकपणे आपण कोणाला दिलं पाहिजे? लोकांना. Praise the Lord. हालेलुया. वचन समजतंय? 2 कारभारी आहेत. पहिला बायबल मधला कोणता? बायबल मधला. परंतु दुसरा कारभारी कोण आहे? आपण. दुसरे कारभारी कोण आहे? आपण. जसा तो कारभारी होता, त्या कारभाराबद्दल त्यांनी सांगितलं की तो किती चतुर आहे, कारण तो भविष्याबद्दल काळजी करतो. कशाबद्दल? भविष्याबद्दल काळजी करतो. आता ही जी स्टोरी तो सांगतो ही जगिक आहे. कशी आहे? जगिक आहे. पण आपण जगिक लोक आहेत का? नाही. आपण आध्यात्मिक लोक आहेत. कोणते लोक आहेत? आणि मग जसा हा व्यक्ती आपली भविष्याची काळजी करतो, म्हातारपणाची काळजी करून त्याची तरतूद करतो, त्याच प्रकारे आपण जे आध्यात्मिक लोक आहोत, आपण आपल्या म्हातारपणाची नाही परंतु आनंदकाराची जीवनाची काळजी केली पाहिजे. येस. Praise the Lord. आणि त्यासाठी जसं ह्यांनी तरतूद केली, आपल्याकडे पण देवाने एक कडे सोपवला आणि तोही कारभार चालाकीने आपण देवाच्या महिमेसाठी पुढे नेला पाहिजे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? जसा तो कारभारी आहे, आपल्याकडे पण एक कारभार सोपवलाय, तो म्हणजे शुभवर्तमान लोकांपर्यंत नेण्याचा. Praise the Lord. हालेलुया. पुढे काय लिहिलं वाचू? 2 कोरिंथी 4 अध्याय 7 वचन. परंतु हा आमचा ठेवा मातीच्या पात्रामध्ये आहे, यासाठी की सामर्थ्याचे अतिशय मोठेपण देवाचे असावे आणि आम्हाकडून नसावे. Praise the Lord. हालेलुया. आता इथं असं लिहिलंय का एक मोठं सामर्थ्य कशामध्ये ठेवलंय? मातीमध्ये. कशामध्ये ठेवलंय? मातीच्या म्हणजे याचा अर्थ असा होतो का आपण कशाने बनलेलो आहोत? मातीने. आणि ते सामर्थ्य कोणामध्ये ठेवलंय? आपल्यामध्ये. म्हणजे ती पण एक ठेवा आहे. जसं शुभवर्तमान आहे. काय आहे? शुभ वर्तमान. त्याच प्रकारे सामर्थ्य. पवित्र आत्म्यानंतर आम्हाला काय मिळतं? सामर्थ्य. मग ते सामर्थ्य पण कोणामध्ये ठेवलंय? आपल्यामध्ये. कोणामध्ये? आपल्यामध्ये. मग याही सामर्थ्याचा कारभार तुम्ही कसा करता? Praise the Lord.
समजते वर्षाची स्टाईल समजती आज. काही इथं जसं एक कारभारी आहे, त्याच्या हातात एक कारभार सोपवलाय. आमच्याकडे पण शुभवर्तमानाचा कारभार काय केलाय प्रभूंनी सोपवलाय. दुसरा कारभार सोपवलाय सामर्थ्याचा. काय तुमच्याकडे सामर्थ्य आहे, तुमच्याकडे अभिषेक आहे. मग हे सामर्थ्य अभिषेक तुम्ही कसं खर्च करताय, कसं तुम्ही उपयोगात आणताय आणि ह्याद्वारे तुम्ही किती आपली स्वर्गीय संपत्ती साठवताय याचं लक्ष प्रभूकडे, प्रभूचं आमच्याकडे काय केलंय लागलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय एक जगिक व्यक्ती आपली उदारनिर्वाहाची काळजी करतो का, म्हातारपणात माझं कसं होईल. त्याच प्रकारे जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, स्वतःला विश्वासणारे म्हणणारे आहेत, त्यांनी पण स्वर्गामध्ये आमचं कसं वेतन मजुरी मिळेल याची काळजी त्यांनी केली पाहिजे. आणि म्हणून आतापासूनच जे सामर्थ्य आणि जे सुवर्तमान त्याच्याकडे आहे त्याची ठेव त्यांनी प्रॉपरली लोकांमध्ये उपयोगात आणली पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. अजून एक वचन वाचू, तिमोथेचं पहिलं पत्र 6वा अध्याय आणि 20 वचन. हे तिमोथ्या, जी तुझ्या स्वाधीन केलेली ठेव ती सांभाळ. प्रेज द लॉर्ड. तुझ्या स्वाधीन काय केलेली आहे, एक ठेव दिली, ती काय कर, सांभाळ. तिमोथ्या पण एक चर्चचा कोण होता, पास्टर होता. तिमोथ्या पण एक चर्चचा कोण होता, पास्टर होता. त्याला कुणी नियुक्त केलं होतं, पाऊलाने. कुणी नियुक्त केलं होतं, पाऊलाने. आणि म्हणून तो म्हणतो का तुझ्याकडे एक ठेव दिली. काय दिली, ठेव. एक ठेव दिली. ठेव म्हणजे तुझ्याकडे काही वरदान आहेत, तुझ्याकडे काय आहेत, काही वरदान आहेत, तुझ्याकडे काही सेवा आहे, तुझ्याकडे काही दान आहेत, ते तुझ्याकडे ठेवलेत. पण त्याचा जो कारभार आहे तू प्रॉपर कर. त्याचा कारभार जो तू कसा कर, प्रॉपर कर. कारण जर तू कारभार व्यवस्थित करशील तर याद्वारे स्वर्गात तुझी काय वाढणार. प्रेज द लॉर्ड. हे 3 संदर्भ मी का घेतले, का त्या कारभाराकडे एक कारभार होता आणि म्हणून त्यांनी भविष्याची तरतूद चांगल्या प्रकारे केली. आपल्या हातात पण देवानी एक कारभार काय केलाय, सोपवलाय. का तुम्ही शुभवर्तमान सांगा, तुमच्याकडे सामर्थ्य, त्या सामर्थ्याने तुम्ही अद्भुत कार्य करा. तुमच्याकडे वरदान आहेत, तुमच्याकडे वेगवेगळे गिफ्ट आहेत, टॅलेंट आहेत, हे सर्व तुम्ही देवाच्या महिमेसाठी यूज करा आणि आपली काय साठवा, संपत्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक जगिक व्यक्ती, कोणता व्यक्ती, जगिक व्यक्ती, किती चालाक आहे का तो आपल्या भविष्याची काळजी करतो. का माझ्या म्हातारपणात मला कोण सहाय्य करणार, कारण ह्यांनी कामावून काढल्यानंतर माझं कसं होईल, म्हणून आताच मी माझी मदत काय केली पाहिजे, तयार केली पाहिजे. त्याच प्रकारे देवाच्या राज्यात गेल्यानंतर मला किती वेतन मजुरी मिळेल याची काळजी आपण आतापासूनच केली पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय, समजतंय. म्हणून 3 वचनं घेतले. आपल्याकडे अभिषेक आहे, आपल्याकडे सामर्थ्य आहे, आपल्याकडे काही ना काही वरदानाची प्रभूंनी काय केली, ठेव केली. पण तुम्ही तुमचा कारभार कसा करताय, त्या कारभाराद्वारे तुम्ही आत्मे जिंकून आपली संपत्ती वाढवताय का तुमची संपत्ती तेवढीच आहे का तुमची संपत्ती साठतच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. कारण त्या कारभाराचा हिशोब झाला. काय झाला, हिशोब व्हायचा बाकी होता, हिशोब व्हायचा बाकी होता. त्याच प्रकारे आपल्याही कारभाराचा परमेश्वर काय घेणार आहे, हिशोब घेणार आहे. हिशोब घेईल. कारण हिशोबानंतरच वेतन मजुरी काय ते आम्हाला मिळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय रोमकरास पत्र 14वा अध्याय 10व आणि 12व वचन. 10व आणि 12व, 11व नाही. तर तू आपल्या भावाचा न्याय का करतोस, आणखी तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस. कारण आपण सर्व देवाच्या न्यायासमोर उभे राहायचे आहोत. कशा समोर, न्यायासमोर. म्हणजे न्याय व्हायचा आहे. काय व्हायचं आहे, न्याय व्हायचा. हा. पुढे काय लिहिलं 12 वचन. यावरून आपल्यातील प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशोब देवाला देईल. पुन्हा वाच 12 वचन. यावरून आपल्यातील प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशोब देवाला देईल. हा, आपल्या प्रत्येकाचा काय द्यायचा आहे, हिशोब. कारण तुमच्याकडे एक ठेव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. कारभाराला त्याच्या मालकाने काय मागितला, हिशोब. त्याच्याकडे कारभार होता. काय होता, कारभार होता. आपल्याकडे पण देवाने काय सोपवलाय, कारभार. आपल्याकडे पण देवाने एक कारभार सोपवलाय. आपल्याकडे पण प्रभूने एक ठेव ठेवली. मग जसा तो हिशोब घेणार आहे, आम्हा प्रत्येकाला पण आपल्या कामाचा हिशोब त्या प्रभूला द्यायचा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा रीड कर सेम. यावरून आपल्यातील प्रत्येक एक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशोब देवाला देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाविषयीचा, आपल्या स्वतःविषयी. स्वतःविषयी. कोणाविषयी, स्वतःविषयी. दुसरं काय करतं त्यापेक्षा तू माझ्या महिमेसाठी काय केलं. Yes. तुझ्याकडे जे सामर्थ्य होतं, तुझ्याकडे जे अभिषेक होतं, जे तू रडून मागितलं, उपास करून मागितलं, तू हट्ट केला, तू माझ्याकडून ते खूप जिद्द केली आणि ते माझ्याकडून घेतलं. परंतु ऐक, याचं काय होणार, हिशोब होणार. तुला त्याचा हिशोब द्यावा लागणार. येस. त्या व्यक्तीला पण हिशोब द्यावा लागला, तुला पण हिशोब द्यावा लागल. आणि म्हणून चिंता कर की तुझ्या वाटेला काय येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा हिशोब चांगला व्हावा म्हणून प्लीज आपण चांगल्या प्रकारे आता पळलं पाहिजे आणि आपल्या भवितव्याची आपण काळजी केली पाहिजे का देवाच्या राज्यात मला वेतन आणि मजुरी कशी मिळणार. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का अवघड गेलंय? समजतंय? प्लीज बोला, कळतंय वचन? येस. तो व्यक्ती जगिक होता. कसा होता? जगिक होता. त्यांनी भरपूर डोकं लावलं. परमेश्वर म्हणतो जगिक व्यक्ती किती हुशार आहे. जगिक व्यक्ती किती हुशार आहे का बाबा, मालक मला कामावून काढणार आहे, नंतर माझ्या हातात पायात ताकद नाही का मी काम करावं, नंतर मला 2 टायमाचं अन्न कोण देईल, माझी काळजी कोण घेईल, म्हणून आताच मला त्याची तरतूद काय केली पाहिजे, पूर्ण केली पाहिजे. मग तुम्ही तर आध्यात्मिक लोक आहात, त्यांच्यापेक्षा तुम्ही 4 घर पुढं पाहिजे, आणि तुम्ही पण या जगासारखी नाही परंतु त्या आनंदकालाची तयारी तुम्ही आतापासून केली पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगिक व्यक्तीला माहिती आहे का वृद्धपण आहे, पण आध्यात्मिक लोक म्हणतात देवाचं राज्य आहे, पण देवाच्या महिमेसाठी त्या प्रकारे पळत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? जगिक व्यक्तीला माहिती म्हातारपणा आहे. आपण जे लोक आहोत आपण म्हणतो का ऐका मेल्यानंतर पण एक जीवन आहे, मेल्यानंतर पण एक जीवन, पण त्या जीवनासाठी ती धावपळ कुठे आहे, ते पळणं कुठे आहे, तो कारभार पूर्ण कुठं करणं कुठे आहे? कारण परमेश्वरचं काय घेणार आहे आमच्याकडून? हिशोब घेणारे. हिशोब घेणार आहे, आणि हिशोब इतका सोपा नाही, हिशोब भयानक होणार आहे एकदम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी याचा पुढचा टॉपिक मी घेणार आहे, याच्या पुढचा नंतर जो दाखला आहे, कारण तो धनवान व्यक्ती होता, एक गरीब व्यक्ती होता. धनवंतेत मेला पण नरकात गेला. कुठं गेला? नरकात गेला. गरीब व्यक्ती गरीबात मेला पण कुठं गेला? स्वर्गात गेला. ह्याचं प्रकटीकरण खूप जबरदस्त आहे का परमेश्वर सांगाल धनवंता काय आणि गरीब कोण आहे. पण आज जे आमचा विषय आहे त्याच्याकडे आपण फोकस करू का आज आम्हाला हे कळू द्या का आमचा कारभार जो आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे. टंगळ मंगळ न करता जे काम जी ठेव देवाने आमच्याकडे ठेवली ती प्रामाणिकपणे आपण देवाच्या महिमेसाठी सादर केली पाहिजे. कारण फायदा फक्त प्रभूचा नाही, फायदा आम्ही आमचाच करत आहोत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा व्यक्ती स्वतःच बघत होता. कोणाचं? स्वतःचं. का मला त्याचं घेणं देणं नाही, मला माझी पडली का माझं नंतर काय होणार. त्याच प्रकारे म्हणतो स्वतःबद्दल विचार कर, हिशोब बाकीचा नाही, हिशोब तुझा होणार आहे. आणि म्हणून जेव्हा तू माझ्या राज्यात येशील आणि हिशोब होईल तुझ्या प्रति काय वेतन मजुरी निघणार आहे याचा तू विचार केलास का? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? प्लीज बोला, कळतंय? येस. वाचूया मत्तय 6वा अध्याय 19, 20 आणि 21. पृथ्वीवर जेथे कसर व जंग खाऊन टाकतात आणि जेथे चोर घर फोडून चोरी करतात तेथे तुम्ही आपणाकरिता संपत्ती साठवून ठेवू नका. तर आकाशामध्ये जेथे कसर किंवा जंग खाऊन टाकीत नाही आणि जेथे चोर घर फोडीत नाहीत किंवा चोरीतही नाहीत तेथे तुम्ही आपणाकरिता संपत्ती साठवा. ओके. जगिक व्यक्ती पुढे संपत्ती साठवतो. त्या माणसानी पण आपली तरतूद कोणती करून ठेवली होती? पृथ्वीची. कोणती? पृथ्वीची. कारण तो त्यांनी काय शब्द वापरला का खड्डे खांदावे एवढी ताकद माझ्या हातामध्ये नाही. तो पृथ्वीबद्दल विचार करतोय. कोणता? पृथ्वी. आणि म्हणून त्याच्या हिशोबाने तो बरोबर आहे, कारण त्याला देवाचं राज्य काय आहे ही गोष्ट माहीत नाही. म्हणून तो फक्त 60, 70, 80 वर्षाचा विचार करतोय. त्याचा विचार तिथपर्यंत मर्यादित आहेत म्हणून त्याच्या हिशोबाने तो बरोबर आहे. पण आपण जे लोक आहोत आम्हाला माहिती आहे 60, 70 आणि मेल्यानंतर पण जे आनंदकालाचं जीवन आहे त्याबद्दल आपण विचार करतोय. येस. आणि त्याबद्दल आम्हाला माहित असून पण आपण सिरियसनेस नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय चर्च? प्लीज बोला, कळतंय? Yes. त्या व्यक्तीचा काय झाला? हिशोब होणार होता. काय होणार होता? हिशोब. हिशोब झालेला नाहीये. काय होणार आहे? हिशोब होणार आहे. हिशोब होणार होता. हिशोब व्हायच्या अगोदर तो किती चालाक आहे. हिशोब व्हायच्या अगोदर त्याने आपलं काम काय केलं? करून घेतलं. त्याच प्रकारे ते म्हणतो का तुमचा पण हिशोब अजून व्हायचा बाकी आहे, अजून झालेला नाही. म्हणून जसं तो पळतो तुम्ही पळताय का? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? हे अजून पुढे पुढे जाऊ. मग प्रभू येशू ख्रिस्ताने असं उदाहरण का दिलं? प्रभूला असं म्हणायचं का चुकीचं काम करणं चांगली गोष्ट आहे? समजतंय? एक ठिकाणी याला काय टायटल आहे? अन्यायी कारभारी. कसा कारभारी? अन्याय आणि कारभार. शेवटी प्रभूने काय शब्द वापरले त्या ठिकाणी त्या स्टोरीमध्ये? शेवटी काय वर्ड वापरले त्याच्यामध्ये? चतुर आणि शहाणा. हा. आणि धन्याने अन्यायी कारभाराची वाहवा केली. काय केली? वाह वाह. शब्द काय वापरला? अन्यायी कारभारी. आणि त्याची काय करतो? वाह वाह. कारण तो चतुर पण आहे. कसा आहे? चतुर. समजतं चर्च? अवघड गेलं. आता थोडंसं डीप जाऊ म्हणजे अजून ते मोकळं होईल. का प्रभू उदाहरण तर कळतं पण तुझी स्टाईल कळत नाही. असं कसं उदाहरण तू देतो? वाईट माणसाचं. कोणत्या माणसाचं? वाईट माणूस. आता ही स्टोरी व्यवस्थित समजावं लागल का प्रभू श्री ख्रिस्त कोणाशी बोलत होता. ज्यास प्रभू श्री ख्रिस्त बोलत होता पहिल्या वाचनामध्ये आपण वाचलं तिथं असं लिहिलंय आणखी त्यांनी शिष्यांना म्हटले. तिथं कोण बसलेत? शिष्य. शिष्य बसले. परंतु ही स्टोरी इथून नव्हती. ही स्टोरी चालू झाली 15व्या अध्यायात.
कोणत्या अध्यायातून? 15व्या अध्यायात. 15व्या अध्यायात काय झालं वाचू या ठिकाणी आपण. 15वा अध्याय पहिलं वचन, पहिलं आणि दुसरं वचन. 15 अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. आणि सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकायला त्याचजवळ येत होते, आणि परुषी व शास्त्रीही कुरकुर करीत होते. ते म्हणत होते, हा पाप्याचा अंगीकार करतो व त्याचबरोबर जेवतो. ओके, येशू ख्रिस्त कोणावर बसायचा? प्लीज रिस्पॉन्स द्या. कोणावर बसायचा? पाप्यांबरोबर. जकातदार. काय शब्द वापरला? जकातदार आणि पापी. आम्ही पाहिलं मत्तय बदलला. कोण बदलला? मत्तय बदलला, जक्कई बदलला. बरोबर आहे. या ठिकाणी सगळे पापी म्हणजे जकातदार, वाईट काम करणारे मोजण्यात यायचं, व्यभिचारी लोक, हे सगळे लोक यांच्या सहवासात कोण बसायचा? येशू बसायचा. कोण बसायचा? येशू बसायचा. आणि त्यांचं लाईफ प्रभू येशू काय करून टाकायचा? पूर्ण चेंज करून टाकायचा. जे लोक पापीचं जीवन जगायचं ते आपलं पाप सोडून कोणाच्या मागे चालू लागले? येशूच्या. आणि मग ही गोष्ट कोणाला आवडत नव्हती? ओके, पुन्हा वाच पहिलं दुसरं 15वा अध्याय. आणि सर्व जकातदार व पापी त्यांचे ऐकायला त्याच्याजवळ येत होते, आणि परुषी व शास्त्रीही कुरकुर करीत होते. ते म्हणत होते, हा पाप्यांचा अंगीकार करतो व त्यांच्या बरोबर जेवतो. Praise the Lord. हालेलुया. समजलं आता? जेवढे पापी लोक होते त्यांच्यावर कोण प्रेम दाखवायचा? येशू. मत्तईला त्यांनी जिंकलं, जक्कईला त्यांनी जिंकलं, व्यभिचारी स्त्रीला पण त्यांनी बरोबर त्यांच्या बंधनातून काय केलं? सोडवलं. येशूची कीर्ती वाढत चालली होती, कारण येशूकडे असं काही होतं का तो पाप्या लोकांना पापा मार्गातून बरोबर चेंज करायचा आणि कोणाच्या राज्याकडे घेऊन यायचा? देवाच्या राज्याकडे. आणि ही गोष्ट सदुकी पुरुषांना आवडत नव्हती. आणि मग ख्रिस्त त्या ठिकाणी बघतो का रे बाबा, जे काम तुम्ही केलं पाहिजे होतं ते काम कोण करतंय? Praise the Lord. हालेलुया. समजतंय? जे काम तुम्ही केलं पाहिजे होतं, तुमच्याकडे मोशेच्या आज्ञा आहेत, तुमच्याकडे भविष्यवाद्यांचे पुस्तक आहेत, तुमच्याकडे वारंवार देवाचं वचन पाठवण्यात येतं, परंतु जे तुम्ही केलं पाहिजे तुम्ही ते करत नाही. म्हणून जे काम तुम्ही नाही केलं ते कोण करते आता? मी करतो. कारण योहानाच्या पुस्तकात तो काय म्हणतो का, ज्या शिष्य म्हणतात का तुला भूक लागली का, तो म्हणतो नाही, बापाची इच्छा पूर्ण करावी तेच माझं काय आहे? अन्न आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? सदुकी पुरुषांना ही गोष्ट आवडत नव्हती, आणि म्हणून त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावं म्हणून त्यांनी पहिले उदाहरण दिलं हरवलेल्या मेंढरांचं. कोणाचं? हरवलेल्या मेंढरांचं. ते उदाहरण 15व्या अध्यायापासून 16व्या अध्यायापर्यंत दाखला चालू आहे. ही स्टोरी चालू आहे. कोणत्या अध्यायापासून? तिथून त्यांनी पहिली स्टोरी सांगितली. कोणती? हरवलेल्या मेंढरा. आणि काय ती स्टोरी होती का, जर कोणत्या मालकाकडे 100 मेंढर आहे आणि त्याच्यापैकी एक हरवतं, तो 99 सोडतो आणि एकाला काय करतो? Praise the Lord. म्हणजे प्रभूला असं म्हणतो, प्रभूला असं म्हणायचंय का ज्यांना तुम्ही शोधलं पाहिजे होतं तुम्ही त्यांना शोधत नाही, पण तू कोण शोधतोय? Praise the Lord. हालेलुया. समजतंय? नंतर त्यांनी दुसरं उदाहरण घेतलं. कोणतं? हरवलेली आदेली. बायबल आहे तुमच्याकडे, प्लीज पहा, एक एक रेफरन्स बरोबर खाली. नंतर त्यांनी उदाहरण घेतलं हरवलेली आदेलीचं. त्याच्यामध्ये काय होतं? 10 नाणे. किती नाणे? 10 नाणे. त्याच्यापैकी एक हरवतं. किती हरवतं? एक हरवतं. आणि जास्त एक सापडतं, ती सगळ्यांना बोलवती, मोठा काय करते? का तुम्हाला मी सांगितलं 10 आदेल्या म्हणजे काय? लग्नाच्या पूर्वी 10 नाणे देण्यात यायचे. त्याच्यापैकी जर नाणं हरवलं तर लग्न काय होणार? कॅन्सर. पण नाणं भेटलं, 10 ते नाणे असतील तर लग्न ते काय होणार? पूर्ण होणार. म्हणजे या ठिकाणी हे वचनाद्वारे तो सांगतो का देवाच्या राज्यातले जे हरवले त्यांना शोधणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. नंतर त्यांनी उधळ्या पुत्र सांगितला. पुढे कोण आहे? उधळ्या. त्याच्या खालीच लिहिलंय. पहिले लिहिलंय हरवलेली मेंढर, नंतर हरवलेली आदेली, नंतर कोणतं सांगितलं? उधळ्या मुलगा. उधळ्या पुत्र. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही बघतो का जो भटकला होता तो पुन्हा कुठं आला? बापाच्या घरामध्ये. Praise the Lord. हालेलुया. या तिने स्टोरी सांगितल्या का रे बाबा, मी या जकातदारावर बसतो, मी या पाप्यांबरोबर बसतो, कारण मला यांना जिंकायचंय, कारण मला काम सोपवलंय माझ्या बापाने, इतकं जे हरवलेत त्यांना काय करून आण? शोधून आण. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? येशूची इच्छा होती की तुम्ही केलं पाहिजे. कुणी केलं पाहिजे? तुम्ही केलं पाहिजे. पण ते काम कोण करतोय? मी करतोय. म्हणून त्यांच्या डोक्यात पुन्हा प्रकाश पडावं म्हणून देवाने अजून एक उदाहरण दिलं. आणि ते कोणतं दिलं? कारभाराचा दाखला. कोणाचा दाखला? कारभाराचा दाखला. का त्यांनी ही स्टोरी घेतली? याच्या मागे कारण काय? कारण या ठिकाणी सांगितलं का एक व्यक्ती आहे आणि त्याचा कारभार त्यांनी एका व्यक्तीच्या काय दिलाय? हातात दिलाय. आता त्या काळामध्ये असं चलन होतं, असं चालायचं का मोठमोठे जे व्यक्ती होते ते आपलं काम नव्हते करत. त्या हाताखाली कोण ठेवायचे? नौकर ठेवायचे. कोण ठेवायचे? नौकर ठेवायचे. आणि त्यावेळेस असे फ्रॉड व्हायचे. असे फ्रॉड काय व्हायचे? सतत व्हायचे. जर तुम्ही बेनहर पिक्चर पाहिला बेनहर पिक्चर, हिंदीमध्ये बेनहर पिक्चर आहे जो जीएसएन टीव्हीला पण लागलाय. बेनहर पिक्चर मध्ये सुरुवातीलाच दाखवलं का बेनहर नावाचा व्यक्ती जो खूप धनवान यहुदी व्यक्ती होता, त्याचा खूप मोठा व्यवसाय असायचा. त्याचा व्यवसाय काय असायचा?
मेंढरांचा काय असायचा? आणि मेंढरांचा. आपण बघतो का ह्या बैलांचे गायांचे बाजार भरतात. काय भरतात? मग मालक लोक बाजाराला जात नाही. मालक लोक बाजाराला जात ते तिथं नोकर नियुक्त करतात की तुम्हीच जायचं आणि तिथं व्यवहार करायचा आणि माझं जे काम तुमच्या हातात सोपवलंय ते काय करायचं? तुम्ही वाढून यायचं. Praise the Lord. समजतंय? त्या काळात अशी म्हणजे हे चालायचं कामाची जी पद्धत होती ती अशा प्रकारे होती का ते लोक आपला काम आपल्या चाकराच्या हातात सोपवून द्यायचे आणि त्यांना बिझनेस करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी लांब लांबच्या गावाच्या बाजारात काय करायचे? पाठवायचे. समजतंय? आणि त्या वेळेस असं व्हायचं त्याच्यास काम सोपवण्यात यायचं. नौकर लोक जे होते ते इमानदार नव्हते. ते बरोबर लूटमारी करायचे आणि बरोबर मालकाला काय करायचे? ते फसवायचे. आणि म्हणून जे उदाहरण तो देत होता सदुकी परीक्षा लोक तिथे बसले होते. कोणते लोक? आणि या सदुकी परीक्षा लोकांचे बिझनेस मोठमोठे चालू होते. हे स्वतः असं काय करायचे? लोकांना फसवायचे. आणि तो त्या उदाहरणातून हे सांगायचा प्रयत्न करतो का जे तुमच्या हातामध्ये एखादा बिझनेस दिला जातो तुम्ही कसं त्याला बरोबर फसवता आणि आपल्या भविष्याची तरतूद करता त्याच प्रकारे तुम्ही देवाच्या राज्याची तरतूद का नाही करत? येस. Praise the Lord. हालेलुया. हाड गेली का स्टोरी? इशू स्टोरी सांगत होता. बरोबर आहे. दाखले सांगत होता. त्या शिष्य पण आहेत. कोण आहेत? आणि सदुकी परीक्षी पण काय झालेत? तिथेच बसलेले. ज्यास तो सांगत होता त्यांना हे सांगायचं होतं या सदुकी परीक्षा लोकांना का ज्या प्रकारे एखादा मालक आपल्या नोकराला कारभाराला नियुक्त करतो आणि त्याच्या हातात काम सोपवतो पण तो प्रामाणिकपणे काम करतो का? तो शेवटी काय करतो? फ्रॉडच करतो. काय करतो? फ्रॉड करतो. कारण त्याला काळजी असते आपल्या भविष्याबद्दल. कशाबद्दल? भविष्याबद्दल. कारण पाप काही लपत नाही. शेवटी मालकाला कळतं का तुझा नोकर डबल करतोय तुझ्यापर्यंत एवढं देत नाही. मालक कामावर काढून टाकण्याच्या पहिले तू कशा प्रकारे गोळ गपला करून आपलं भविष्य कसं करतो? चांगलं करतो. मग हे सदुकी परीक्षी आहेत. कोण आहेत? सदुकी आणि परीक्षा. म्हणून देव म्हणतो का आता तुम्हाला शास्त्रातून सांगून फायदा नाही. जे काळा बाजार तुम्ही करतात त्यातूनच तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल का तुम्हाला काय केलं पाहिजे. येस. समजतंय? तुम्हाला योहानाबद्दल सांगून तुम्हाला दाविदाबद्दल सांगून फरक पडणार नाही. तुमचं डोकं काळा बाजारात चालतं का? तुम्हाला काळा बाजाराचं उदाहरण मी देतो. Praise the Lord. समजतंय? येशू चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देत नाही परंतु तुम्ही त्याच कामामध्ये आहात का? मग त्याच कामातून तुम्हाला पटवून सांगतो का तुम्ही कसं चालाक आहात का भविष्याबद्दल काळजी करता आणि आपलं बरोबर माल साठवून ठेवता. मग तुम्हाला तर माहिती ना देवाचं राज्य आहे मग तुम्ही ती जमा का नाही करत देवाच्या राज्याबद्दलच्या गोष्टी. Praise the Lord. हालेलुया. समजतंय आता? प्लीज बोला. कळतंय? येशूनी काय उदाहरण घेतलं? कारण हे लोक असं करायचे का ज्यावेळेस एखादं काम त्यांच्याकडे यायचं चुकीचा हिशोब मालकाला देऊन टाकायचं आणि समोरच्याकडे रिलेशन चांगलं करायचं त्याला डिस्काउंट देऊन टाकायचा आणि आपल्या भविष्याची तरतूद ते करायचे. पण देवाला म्हणायचं अरे तू जगिक नाही तुम्ही तर आध्यात्मिक लोक आहात. तुम्हाला परमेश्वर माहितीये ज्या जकातदार पापी लोकांना मी वाचवतो ते तुम्ही वाचवलं पाहिजे आणि देवाच्या राज्यात आपली कीर्ती स्थापित केली पाहिजे. येस. तुम्ही करत नाही परंतु मी करतो परंतु तुम्ही मलाही ते करू देत नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतं एक अवघड गेलं. कुणी काम केलं पाहिजे होतं जकातदारांना वाचवायचं? यांनी केलं पाहिजे होतं की जस तुम्ही त्यांना वाचवताल संपत्ती कोणाची वाढणार? कोणाची वाढणार? शास्त्री परुकांची संपत्ती वाढणार. तुम्हाला देवाच्या राज्यात वतन मिळणार. तुमचं लक्ष कुठं भटकलं? तुम्ही कोणत्या दिशेने चालले? तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही काय करताय? तुम्ही ती संपत्ती नाही तुम्ही ही संपत्ती साठवत बसते. Praise the Lord. हालेलुया. समजतंय प्रभूचं स्टाईल कसं आहे बोलायचं? कारण आम्हाला वाटतं का प्रभू अन्याय कारभारी टायटल काय दिलं पण देव असं नाही म्हणला. देवाने खाली काय शब्द वापरला तिथं तो म्हणला का कारभारीची त्यांनी वाहवा केली. काय केली? वाहवा केली. का किती सुंदर हा कारभारी आहे किती चालाक आहे का भविष्याबद्दल विचार करतो. सदुकी जे जकातदार पापी आहेत त्यांना सत्य नाही माहित पण तुम्ही जे सदुकी परुष्य आहात तुम्ही जे वाटण्याचे एक्सपर्ट आहात तुम्हाला माहित नाही का आनंद कालाचं जीवन आहे. तुम्हाला माहित नाही का स्वर्ग आणि नरक आहे. मग तुमच्यातलं भय कुठे? तुमच्यातले प्रयत्न कुठे? तुमच्यातला आत्म जिंकणं कुठे? तुम्ही ती संपत्ती एक पैशानी पण साठवत नाही परंतु जगी संपत्ती तुम्ही भरपूर साठवली. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? प्लीज बोला. कळतंय? म्हणून इथं लिहिलं आपण टायटल 15व्या अध्यायामध्ये का जकातदार आणि पापी तिथे येत होते ही गोष्ट त्यांना आवडत नव्हती. आणि जशी स्टोरी इकडून सांगितली येशूनी पुढे काय झालं पुढे वाचूया आपण त्याचं 16 अध्याय आणि त्याचं 14 वचन रीड करा. 16 अध्याय आणि 14 वचन. आणि परुषी या सर्व गोष्टी ऐकत होते आणि ते धनलोभी असल्यामुळे त्यांची चेष्टा करीत होते. हा ते कसे होते? कसे होते? धनलोभी. आता समजलं प्रभूनी उदाहरण का दिलं. येस. प्रभू दुसऱ्याबद्दल नाही कोणाबद्दल बोलत होता? शास्त्री तुमच्याच बद्दल तो बोलतोय. तो म्हणतो का तुम्हीच ते धनलोभी
तुमचा जो व्यापार आहे ना त्याच्यामध्ये घोळ आहे, मग तुम्ही तसा तिथं कसा घोळ घापला करता, आपलं भविष्य सिक्युअर करता, कारण म्हातारपणात माझं कसं होईल. मग तुम्ही देवाच्या राज्याबद्दल का विचार करत नाही? तुम्हाला देवाचं राज्य माहित नाही का? तुम्हाला तर माहिती आहे परमेश्वर राज्य आहे, आनंदकाराचं जीवन आहे, मग तुमचा व्यापार चांगला का नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, आता कळलं का वचन? सदुकी परुषी बसले होते आणि जस्ट येशू बोलायला लागला ही गोष्ट टोचू लागली का? कारण आम्हाला तर माहिती देवाचं राज्य, पण आमच्यात तो प्रामाणिकपणा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही इथलं धन साठवतो पण आम्ही त्या धनाकडे लक्ष लावत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय आता? प्लीज बोला, कळतंय? Yes. पहा, त्याच्यामध्ये अजून एक वचन वाचू आपण. त्याचं या ठिकाणी आपण 9वं वचन वाचतो. आता पहा, प्रभू दुसरीकडून फटके मारतो. आता एक बाजू झाली. कोणती बाजू झाली? एक बाजू. आता दुसरी बाजू वाचू आपण. 9वं वचन. आणखी मी तुम्हा सांगतो, अन्यायाच्या धनाकडून तुम्ही आपल्यासाठी मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल, तेव्हा त्यांनी तुम्हाला सर्व कालच्या वस्त्यामध्ये घ्यावे. हा, पुढचं वचन. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू आहे तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे. हा, लक्षपूर्वक आहे का? आता प्रभूला काय म्हणायचं? जरा कॉम्प्लिकेटेड आहे, पण देवाच्या आत्म्याने आपण समजू. त्यांनी पहिले 9व्या वचनात असं म्हणतो का जो अन्याच्या धनाकडून तुम्ही आपले मित्र जोडता, यासाठी की ते नाहीसे होईल, तेव्हा त्यांनी तुम्हाला सर्व काळच्या वस्त्यामध्ये काय करावे? घ्यावे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं का त्यांना माहितीये वयोवृद्ध झाल्यानंतर आमच्यात ती ताकद नाही, परंतु तुम्ही नंतर आम्हाला काय करावं? सपोर्ट करावं. परंतु परमेश्वर पुढे काय म्हणतो? जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू आहे तो पुष्कळ विषयी कसा आहे? विश्वासू आहे. आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी आहे तो पुष्कळ विषयी कसा आहे? अन्यायी आहे. म्हणजे तो म्हणतो का दुसऱ्या बाजूने त्याला असं म्हणायचं का हा जो कारभारी आहे हा विश्वासू नाही. हा जो कारभारी आहे, समजा मी मालक आहे, मी कोण आहे? मालक. कारभार कोणाला दिला होता? यांना. हे विश्वासू आहे का त्या कामात? हे त्या कामात विश्वासू नाही, कारण यांनी माझ्या हिशोबाने फ्रॉड केला. काय केलं? फ्रॉड केलं. त्यांच्या हिशोबाने त्यांनी बरोबर केलं, त्यांच्या हिशोबाने त्यांनी बरोबर केलं. मालकाच्या दृष्टीने तुम्ही काय केलं? फ्रॉड केला. पुढे काय त्याला म्हणायचं? पुढे वाचू या ठिकाणी आपण. म्हणून तुम्ही अन्यायाच्या धनाविषयी विश्वासू न झाला तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल? हा, आता पहा, आता प्रभू येशूकडून पण फटका मारतो. सदुकी परुषी आहेत. कोण आहेत? सदुकी आणि परुषी. ह्या लोकांकडे ते काम काय करायचे? कुणी काय करायचे? सोपवायचे. पण प्रॉपर काम करायचे का इमानदारीने? नाही. धोका करायचे. काय करायचे? धोका. आता प्रभूला असं म्हणायचं, जर जगाच्या मालकाशी तुम्ही प्रामाणिक नाहीये तर त्या आनंदकालाच्या बापाबरोबर तुम्ही प्रामाणिक राहताल का? नाही. मग जर तुम्ही इथं विश्वासू नाही तर तुम्ही माझ्यावर विश्वासू कसे असतात? म्हणून मी तुमचं ज्ञान मूर्ख ठरावं म्हणून जगातल्या मूर्खांना निवडलं आणि त्यांना मी माझं ज्ञान प्रगट केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू डबल फटका मारतो. पापच करायचं ना, त्या पापातून बी तर काहीतरी फायदा शिका. येस. समजतंय? तुम्ही काय केलं? पहिले मालकाला चुकीचा हिशोब दिला आणि आपल्या कोणती काळजी केली? म्हातारपणाची. देव म्हणतो तिथून ते बोध घ्यायचा का तुझं आयुष्य फक्त म्हातारपण आहे का त्यानंतर पण तू जागणार आहेस? येस. आनंदकालाचं जीवन आहे ना, मग तुझ्या डोक्यात प्रकाश का नाही पडला? कारण मी फक्त एवढीच काळजी करतो का आता मी त्या आनंदकालाची काळजी केली पाहिजे? तेही तुझ्या डोक्यात गेलं नाही. आणि दुसरं का तू चुकीच्या प्रकारे मालकाशी व्यवहार केला म्हणून तिथेही तू विश्वासू राहत नाही. म्हणजे तू दोन्ही बाजूने गेला, तिकडून पण गेला आणि इकडून पण जो बोध तुला घ्यायला पाहिजे होता तो बोध तू घेतला नाही. समजतं का? हाड गेला. आता स्टोरी काय समजलं सांगा बरं? एक ठिकाणी त्यांनी दाखवलं का कामगार बरोबर, कामगार भारी, कामगार कसा आहे? हुशार आहे. कसा आहे? हुशार आहे. पण दुसऱ्या ठिकाणी त्यांनी असं पण दाखवलं का कामगार अयोग्य. पण देवाला काय म्हणायचं होतं? इकडून तरी काही बोध घे, तिकडून तरी काही बोध घे. तुम्ही दोन्हीकडे बोध घेत नाही. तुम्ही विश्वासूही नाहीत आणि तुम्ही त्या चतुरपणातूनही काही शिकत नाही. मग तुम्ही काय कामाचे? कळलं? प्लीज बोला, कळलं? येस. स्टोरी आहे, दोन बाजू सांगितल्या. एक विश्वासू नाहीयेत. कसे नाहीयेत? विश्वासू नाही. आणि दुसरं त्यांनी सांगितलं चतुर आहेत. कसे आहेत? चतुर आहे. चतुर आहेत. मग देवाला म्हणायचं की या स्टोरी मधून मी जे तुम्हाला सांगितलं तुमच्या त्या डोक्यात पडत नाही ना. त्याच्यातला चतुरपणा तुमच्यात आहे ना त्याच्यातला प्रामाणिकपणा तुमच्यात आहे. तुमच्या दोन्ही पण गोष्टी. आता समजली स्टोरी? आता अजून हार्ड चाललंय. समजतंय? यांनी कसं भविष्याची काळजी केली, मग तुम्ही त्याच्यातून का नाही घेत आपली भविष्याची काळजी करावी? हे प्रामाणिक नव्हते. मग तुम्ही माझ्या वाटण्यात कसे प्रामाणिक राहता जर तुम्ही मालकाशी प्रामाणिक नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च?
म्हणून देवाला असं सांगायचंय. देवाने स्टोरी का सांगितली, का प्रभूने उदाहरण घेतलं? त्या सदुकी परिषदेचे प्रभूला काय उघडायचे होते? डोळे उघडायचे होते. का तुमचं जे लक्ष आहे ते धनाकडे, कशाकडे? धनाकडे. आणि या धनामुळं तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. आपली जिथे संपत्ती असेल त्याच ठिकाणी तुमचं चित्त असणार. प्रेज द लॉर्ड. समजतंय? म्हणून जे त्यांनी केलं सदुकी परिषदेने जिंकण्याचं काम ते कोणी केलं पाहिजे होतं? शास्त्री पुरुषांनी. कोणी? शास्त्री पुरुषांनी. जकातदार त्यांनी जिंकले, व्यभिचारी लोक जे जिंकले, तर यांनी केलं पाहिजे होतं. यांनी आपली स्वर्गीय संपत्ती वाढवली पाहिजे होती त्यांना जिंकून. पण यांनी जिंकलं का? नाही. हे विश्वासू नव्हते, हे विश्वासू नव्हते. म्हणून देवाने यांना नाही, प्रभूने त्या पापी लोकांनाच आपल्या सेवेसाठी उभं करून टाकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? तो काय म्हणतो की तुझ्या कामाचा हिशोब दे, कारण तुला कामावर मी ठेवणार नाही. म्हणजे प्रभू सदुकी पुरुषांना म्हणतोय का तुम्ही जास्त दिवस माझ्या कामावर राहणार नाही. नवीन लोकांची भरती मी केली, तुमचा हिशोब लवकर होणार आहे जर तुम्ही तुमचा हिशोब व्यवस्थित नाही केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्य अजून भरती, शिष्यांची काय झाली? भरती. अजून त्यांची सेवा सुरू झालेली नव्हती. पण ते म्हणतो का तुमच्या कामाचा हिशोब द्या. तुमचं काम हिशोब बरोबर आलं तर मी बी माझं मन बदलून जाईल आणि पुन्हा काम कंटिन्यू करणार. पण जर हिशोब का बरोबर दिला नाही मग दुसरे लोक हेच भरती केलेले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? जे काम तुम्ही केलं पाहिजे होतं ते शिष्य लोक करतायत, मी करतोय. म्हणून प्लीज आपल्या कामाचा हिशोबाचा प्रामाणिकपणा तुम्ही दाखवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? संपत्ती त्यांचा जीव होता कशामध्ये? संपत्ती. आणि प्रभू एक ठिकाणी काय म्हणतो का उंट जो आहे तो सुईमधून काय होईल? प्रवेश करून जाईल, परंतु माझे लोक देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार. वाचू या ठिकाणी ते शेवटचं वचन, मत्तय 19:23 आणि 24 वचन. तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की धनवानाला आकाशाच्या राज्यात जाणे कठीण पडणार आहे. पुढं आणखी पुन्हा मी तुम्हाला सांगतो की धनवानाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो काय म्हणतो का धनवान देवाच्या राज्यात जाईल थोडंसं कठीणच. कसं आहे? कठीण आहे. मग प्रभूला धनवान लोकांचा विरोध नाही करायचा, परंतु प्रभूला त्या धनवानाबद्दल बोलायचं का जे आपलं धन चुकीच्या पद्धतीने काय करतात? जमा करतात. आणि सदुकी पुरुष हे त्या लोकांपैकी होते का ते चुकीच्या पद्धतीने आपलं काय साठवायचे? धन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? धनवान होणं चुकीचं नाही, परंतु धनामध्ये आपला जीव गुंतवणं हे चुकीचं आहे. आणि त्यांचा जो जीव होता तो कशामध्ये होता? सगळा धन. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्यांनी काय शब्द वापरला? आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो की धनवानाला देवाच्या राज्यात जाणं यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणं कसं आहे? सोपं आहे. म्हणजे इस्रायलमध्ये असं एक सुईसारखं गेट होतं. सुईसारखं कसं होतं? एक गेट. सुईचं तोंड कसं वरतून मोठं असतं आणि बारीक बारीक कसं असतं खाली असतं, तसं एक गेट होतं. आणि त्याच्यातून एक माणूस आरामशीर प्रवेश करून जातो. आणि उंट पण बसून काय करतो? प्रवेश करून जातो. थोडंसं कठीण आहे पण तो प्रवेश करून जातो. म्हणतो का उंट जो आहे तो सुईच्या नाकातून प्रवेश करून जाईल, परंतु धनवान व्यक्ती देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. म्हणजे ते दार आजही म्हणतात त्या ठिकाणी आहे आणि तुझं कठीणच आहे. छोटं दार आहे, एवढंच असेल. दार केवढंच आहे? एवढंच आहे. टफ आहे तरी पण ते कोंबलं तर जाऊ शकतं. पण तो धनवान व्यक्ती जे अयोग्य प्रकारे कमवतात ते देवाच्या राज्यात जाऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेटवर तुम्ही सर्च करा, तुम्हाला त्याचे फोटो सापडतील. काय ते छोटस गेट दार तिथं आहे. टफ आहे, उंट पण जाऊ शकणार नाही. पण देवाला सांगायचं का एकदा ते तरी घुसून जाईल, पण तुम्ही तिथं प्रवेश करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा आजचं वचन आम्हाला काय सांगतं का तयारी पाहिजे आपली. जगिक व्यक्ती कशी जगाची तयारी करतोय? मग आपण जर आध्यात्मिक आहोत तर आमची आध्यात्मिक तयारी कुठे? सदुकी पुरुषी हे स्वतःला खूप आध्यात्मिक व्यक्ती समजायचे, दुसऱ्यांबरोबर ते थोडंसं घृणा बाळगायचे, त्यांना जवळ येऊ देत नव्हते, स्वतःला ग्रेट आणि दुसऱ्याला कमी लेखायचे. पण देव म्हणतो का देवाच्या राज्याच्या प्रती जे केलं पाहिजे ते थोडं पण त्यांच्यामध्ये दिसत नाही. आज आपण पण म्हणतो का आम्ही प्रार्थनेमध्ये आहेत, आम्ही वचनामध्ये आहेत, आम्हाला परमेश्वर माहिती आहे. मग आपण पण सदुकी पुरुषासारखे तर नाही होत राहिलो ना. एक ठिकाणी आपण स्वतःला खूप वचनात स्ट्रॉंग दाखवतो, परंतु जे आपल्याकडून झालं पाहिजे ते आपण करतोय का? प्रेज द लॉर्ड. समजतंय वचन? येस. का जे काम त्यांनी केलं पाहिजे होतं ते कोण करतंय? येशू करतो. कोण करतंय? येशू करतो. येशू करतो. कारण त्याला माहिती वधस्तंभावर मला म्हणायचंय पूर्ण झालं आहे, मला म्हणायचंय का पूर्ण झालंय, पण ते काम मला पूर्ण करायचंय ना. मी इथं टाइमपास साठी आलो नाही, मी माझी धाव पूर्ण करण्यासाठी आलोय. ही धाव तुम्ही धावले पाहिजे होते, ही धाव तुम्ही धावत नाही. तुम्ही जगिक जमा करता पण तुम्ही आध्यात्मिक गोळा केलं पाहिजे. येस.
Praise the Lord. हालेलुया. म्हणून आपण पण कोणता गोळा करतोय चर्च हे आम्हाला कळलं पाहिजे. मी आध्यात्मिकरित्या पळतोय का? कारण जी संपत्ती तुमच्याकडे ती तुम्ही जर खर्च करत नाही तर तुम्हाला पण देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. Praise the Lord. हालेलुया. समजलं आता ही स्टोरी. म्हणून मी तिथं टायटल दिला अन्याय नाही. कोणता कारभारी? तो अन्यायी होता पण त्या चतुरपणामध्ये पण देवाने एक शिक्षण आम्हाला ठेवलंय. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? त्याच्या भामटेपणामधून पण देवाने एक शिक्षण आम्हाला दिलंय का तो जगिक होता, त्यांनी जगिक विचार केला. तुम्ही आध्यात्मिक आहात, तुम्ही आध्यात्मिक विचार करा. येस. Praise the Lord. हालेलुया. आणि पुढचा दाखला नक्की वाचा. का पुढचा दाखला तो परत सांगतो कोणता? धनवान व्यक्ती आणि लाजरचा. धनवान व्यक्ती आणि लाजरचा. त्याच्यामध्ये काय सांगितलं का धनवान व्यक्ती आपल्या धनवानतेत मरतो आणि लाजार व्यक्तीच्या दारापाशी येऊन मरतो. धनवान व्यक्ती आपल्या धनवंतेत मरतो आणि लाजार येऊन त्याच्या दारापाशी मरतो. धनवान व्यक्ती म्हणजे सदुकी परिशी लोक. कारण त्याच्याकडे मोशेचं नियमशास्त्र आहे. मोशेचं काय आहे? नियमशास्त्र. त्यांच्याकडे नियमशास्त्र आहे, त्यांच्याकडे देवाच्या विधी आहेत, त्यांच्याकडे कराराचा कोश आहे, त्याच्याकडे देवाचं मंदिर. तुम्ही धनवान व्यक्ती आहेत आणि गरीब लोक ते जे लाजार आजारी व्यक्ती. कोणता व्यक्ती? आजारी. ते जकातदार आहेत, ते पापी आहेत, ते आजारी लोक आहेत. तो म्हणतो की तू धनवान असता, तू त्याला थोडं पण दिलं नाही. तू जर त्याला हात दिला असता, तू जर त्याला वचन दिलं असतं, तो लाजार तिथं मेला नसता, त्याला जीवन मिळालं असतं. येस. Praise the Lord. हालेलुया. तू धनवंतेत मेला. कशात मेला? धन्यवाद. म्हणजे तुझ्याकडे नियमशास्त्र आहे, तुझ्याकडे विधी आहेत, तुझ्याकडे कोश आहे, तू धनवात मरशील पण तू स्वर्गात नाही, तू नरकात जाशील. कुठं जाशील? नरकात. परंतु जो गरीब म्हणजे जकातदार पापी यांच्याकडे वचन नाही, यांच्याकडे काय नाहीये, याच्याकडे वचन नाही म्हणून देव त्यांच्या तत्वावर त्यांच्या कर्मावर त्यांना देवाच्या राज्यात प्रवेश देणार. Praise the Lord. समजतंय का? हाड गेलं. धनवान व्यक्ती म्हणजे आजचे आपण आहोत. आजचे कोण आहे? आपण लोक. आमच्याकडे वचन आहे, आमच्याकडे पवित्र आत्मा आहे, आमच्याकडे अभिषेक आहे. आपण धनवान व्यक्ती. आणि लाजर कोण? ज्यांच्याकडे प्रभू येशू नाही. आणि ते म्हणतो काय दारापाशी येऊन काय होतात? मरतात. ते मरतील तर तू नरकात जाशील. येस. कळतंय? बोला कळतंय? येस. कारण तुम्ही कशा आहात? धनवान. तुम्ही तुमचं धन काय केलं पाहिजे? वाटलं पाहिजे. काय केलं पाहिजे? वाटलं पाहिजे. वाटलं पाहिजे. कारण असं लिहिलंय एक ठिकाणी, जर तुम्ही एखाद्याचं चांगलं करू शकता तर तुम्ही ते चांगलं केलं पाहिजे. असं म्हणू नका आज ये आणि उद्या ये. Praise the Lord. म्हणून वचन काय सोडणार नाही आपल्याला. हे पुढच्या वीकला आपण घेणार आहोत. Praise the Lord. हालेलुया. पण हे वाचून या. पहिले 3 हरवलेलं मेंढरू, हरवलेली आदेली आणि त्या ठिकाणी उधळ्या पुत्र. तो पहिले सांगतो का शोधण्याचं काम कोणाचं आहे? आपलं आहे. नंतर त्यांना महत्व पटावं म्हणून तो म्हणतो का बाबा ह्यासाठी शोधा का देवा तुमची काय वाढणार? संपत्ती वाढणार. आणि शेवटच्या दाखल्यात तो फटका मारतो का जर तुम्ही करणार नाही ना, तुम्ही इथं नाही, तुम्ही नरकाच्या भट्टीत जाणार. Praise the Lord. हालेलुया. घरी जा. 15, 16 हे सगळे दाखले समोर ठेवा डोळ्यासमोर. पहिले कोणता दाखला? हरवलेलं मेंढरांचा, नंतर हरवलेली आदेलीचा आणि उधळ्या पुत्राचा. का तो इनकरेज करतो का जे हरवले त्यांना काय करा? शोधा. मग का म्हणून आम्ही शोधायचं? तुमचा फायदा सांगतो. जर तुम्ही इथं शोधलं स्वर्गात काय वाढणार? संपत्ती. आणि जर तुम्ही नाही करणार तुमचा तोटा सांगतो. धनवान मेला, नरकात गेला, लाजर मेला, स्वर्गात गेला. त्यांनी सगळ्यात दाखला समोर ठेवून टाकला का तुम्ही सिलेक्ट करा. इनकरेज करतो, फायदा सांगतो आणि नुकसान पण सांगतो. Praise the Lord. समजतंय चर्च? येस. प्लीज आपण आपला फायदा पाहायचा. काय पाहायचा? फायदा. फायदा पाहायचा. खरोखर टाइम जवळ आहे देवाचा. परमेश्वर वारंवार आपल्या मंडळीला हे संदेश पाठवतो. याद्वारे फक्त मंडळीच नाही, टीव्ही माध्यमातून हे वचन अनेक लोकांपर्यंत चाललंय आणि देव आम्हाला जागृत करतोय का टाइम कमी आहे, टाइम कमी आहे. आता इस्रायलचं ते फक्त एक हस्ताक्षर बाकी आहे आणि तो प्लॅन बी लवकर पास होऊन जाणार आहे. आणि तो प्लॅन झाला का लवकर मंदिराचं बांधकाम स्टार्ट होऊन जाईल. आणि त्याच्या पहिलेच काय होणार आहे? रॅप्चर. त्याच्या पहिलेच काय होणार आहे? रॅप्चर. रॅप्चर होणार आहे. म्हणून आतमधून एक भय आलं पाहिजे का संपत्ती साठली का? कारण इथे ते येशूच्या नावात भेटून जाईल. कोणाच्या नावात? पण त्या स्वर्गात कोणाच्या नावात तुम्हाला काही भेटणार नाही. जेवढं तुम्ही कमवलं तेवढाच तुम्ही आनंद घ्यायचा. Praise the Lord. हालेलुया. कळत्या ठिकाणी स्वर्गात इथं जे कमवलं तेवढंच तुम्हाला काय भेटणार तिथं प्रतिफळ भेटणार. म्हणून प्लीज आतापासून कमवा. कधीपासून? आतापासून कमवा. म्हणजे तिथं काहीतरी साठलं जाईल. म्हणून ते वारंवार ते म्हणतात का इथली संपत्ती नाही, कुठली संपत्ती साठवा? स्वर्गातील. Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणून ते अजून पण त्याच्यामध्ये डीप आहे का धनवान व्यक्तीने आपलं धन दिलं पाहिजे होतं. शिष्यांनी काय केलं? आपली संपत्ती विकली आणि सगळी कशामध्ये लावून टाकली? सेवेमध्ये.
आपल्याला थोडंसं मूर्ख पण वाटतं, अरे असं कसं काय शक्य आहे, पण त्यांना माहित होतं का बाबा लवकर तिकडे ट्रान्सफर होणार आहे. आणि जर तिकडे ट्रान्सफर झाला, आम्ही तिकडे सगळ्यात धनवान व्यक्ती पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून इथं जळ खाणार तर तिथं चांगलं आम्हाला भेटणार. आणि इथं जरी तुम्ही जळ खाणार, ते तुम्हाला जळ लागू देणार नाही, परमेश्वर त्यातही तुम्हाला ब्लेस करणार. येस. Praise the Lord. हालेलुया. देवाला फक्त चेक करायचं असतं, तुला प्रभू कळला का. आणि जसं आपण झोकून टाकतो ना, देव आम्हाला घासू देत नाही, देव आम्हाला उचलून धरणार परमेश्वर. येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? प्लीज मला कळतंय. या दाखल्यातून प्लीज घरी जा, हे 3-4 दाखले वाचा. काय सांगतोय प्रभूला स्टोरी सांगण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? प्रभू जागृत करतोय, परमेश्वर आम्हाला काय करतोय? जागृत करतोय. म्हणून प्लीज आपल्या जगिक कामामध्ये, आपल्या मित्र परिवारामध्ये स्वतःला एवढं बिझी करू नका. आपलं लक्ष आत्मे जिंकणं, आपलं लक्ष प्रार्थना करणं, आपलं लक्ष लोकांत जाऊन देवाचं राज्य गाजवणं, आणि ते कार्य आपण केलंच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे, तो असा का काम म्हणजे मालक येतो आणि तो म्हणतो कामाचा काय दे, हिशोब दे. कारण त्याने हिशोब का मागितला? कारण त्याला असं कळलं का कामगार जो आहे तो प्रॉपर काम करत नाही, म्हणून मी मग तुला कामावून काय करणार. काढून टाक. म्हणून स्वर्गाच्या जायच्या पहिले कामावून काय कमी होऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पण एक टॉपिक आपण वेगळा घेणार का कामावून त्यांनी काय काढलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या हातात जी सेवा आहे ती देवाने दिलेलं गिफ्ट आहे, ते वरदान आहे. प्लीज तुम्ही ते काढू देऊ नका. कारण तो काय म्हणतो, रुपयाच्या दाखल्यामध्ये जे आहे ते पण काय घेतलं जाईल, काढून घेतलं जाईल. कारण देव पाहतो की तू डबल करतोस का. जर तू करत नाही, मी दुसऱ्याला उभं करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यामध्ये सिरियसनेस आली पाहिजे. आणि जर सिरियसनेस नाहीये, देव आमच्या हातातून त्याचा कारभार काय करणार, काढून घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? प्रे करूया आपण. अब्बा फादर, आम्ही तुझी स्तुती करतो.